हाय फ्रेंड्स, एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30-40चे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वी कॅन यूज मॉडर्न टी व्ही ॲज मॉनिटर स्क्रीन. म्हणजे जी मॉनिटर स्क्रीन आहे, जे मॉडर्न टी व्ही आहे, त्या मॉडर्न टी व्हीचा उपयोग आपण मॉनिटर स्क्रीन म्हणून करतो. हे उदाहरण कसं आहे? ट्रू. इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स मॅप्स आर प्रिंटेड ऑन लार्ज मीडिया युझिंग प्लॉटर्स. इंजिनिअरिंगच्या ज्या ड्रॉइंग्स आहेत, मॅप्स आहेत, जे प्रिंट करण्यासाठी काय वापरलं जातं? प्लॉटर्स वापरले जातात. टू सी लार्ज नेटवर्क साईट विथ टाईप डोमेन इज यूज .net. पहा, जे लार्ज नेटवर्क आहे, या लार्ज नेटवर्कची जी साईट आहे त्याचं डोमेन काय असतं? .net असतं. तर जे कमर्शियल आहे त्या वेबसाईटचं .com असतं. जे एज्युकेशनशी रिलेटेड आहे त्यांचं .education www.navneet.education.com. त्याच पद्धतीने MIL म्हणजे मिलिटरीसाठी यूज केलं जातं, हेही लक्षात असू द्या. इन विंडोज OS डिफॉल्ट प्लेअर इज VLC प्लेअर फॉल्स. विंडोजमध्ये जे डिफॉल्ट प्लेअर असतं ते कोणतं असतं? विंडोजचंच असतं, विंडोज मीडिया. डॅश मेमरी इज मोस्टली यूज इन हँडहेल्ड कॉम्प्युटर्स. हँडहेल्ड जे कॉम्प्युटर असतात त्यामध्ये मोस्टली फ्लॅश मेमरी यूज केली जाते. वी कॅन मर्ज सेल्स इन टेबल. ट्रू. आपण टेबलमध्ये जे सेल्स आहेत त्या काय करू शकतो? मर्ज करू शकतो. हे विधान बरोबर आहे. डिफरंट टाईप्स ऑफ अंडरलाईन्स आर अवेलेबल इन डॅश ग्रुप ऑफ होम टॅब. होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला पाहिजे त्या अंडरलाईन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहा, ह्या ठिकाणी होम जर घेतलं तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अंडरलाईनमध्ये एवढे सारे प्रकार आहेत. जे आपल्याला पाहिजे ते अंडरलाईन आपण काय करू शकतो? ह्या ठिकाणी यूज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर इन्सर्टिंग अ पिक्चर इन डॉक्युमेंट दे हॅव डॅश रिसाइज हँडल्स. 8 रिसाइज हँडल्स. पहा, ज्या ठिकाणी आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचे त्यासाठी आपल्याला इन्सर्ट ह्या ऑप्शनमध्ये जावं लागतं. या मेन्यूमध्ये आपण जाऊया. ह्या ठिकाणी पहा पिक्चर्स आहेत. ह्यापैकी तुम्हाला ऑनलाईन पिक्चर्स घ्यायचे का डिव्हाइसमधून पिक्चर घ्यायचं आहे? आपण दिस डिव्हाइसमधून घेऊया. आता मी या ठिकाणी माझ्या एक बाळाचा फोटो घेतो. हा फोटो मी या ठिकाणी घेतला आहे. इन्सर्ट करूया. आता इन्सर्ट केल्यानंतर पहा, ह्या ठिकाणी हा फोटो आलेला आहे. आता जर आपण पाहिलं की याच्या जे हँडल्स आहेत किती आहेत ते पहा. या ठिकाणी बघा, पहिलं हँडल 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे ज्यावेळेस आपण एनी पिक्चर ॲड करतो त्यावेळेस त्याला किती हँडल्स असतात? 8 हँडल्स असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इफ वी वॉन्ट टू ॲड फ्रॅक्शन डॅश ऑप्शन इज यूज टू. तर आपलं जे फ्रॅक्शन ॲड करायचं असेल तर आपण इक्वेशन हा ऑप्शनचा यूज करतो. डॅश एनेबल्स टू सेंड सेम लेटर टू मेनी रिसिप्ट्स. पहा, एकच लेटर जर अनेकांना पाठवायचं असेल तर आपण कोणत्या मेनूचा उपयोग करतो? मेल मर्ज. द ॲक्टिव्ह सेल कॅन बी रिकॉग्नाइज्ड बाय अ ब्रॉड ब्लॅक बॉर्डर अराउंड इट. ट्रू. पहा, ज्यास आपण एक्सेल शीट यूज करतो त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह सेल आहे ती काय केली जाते? अशी ब्रॉड लाईनने आपल्याला त्या ठिकाणी इंडिकेट केली जाते. हे विधान काय आहे? बरोबर. यू कॅन नॉट हाईड अ शीट इन एक्सेल इफ इट इज द ओनली शीट इन वर्कबुक. शीटमध्ये जर एकच वर्कबुक असेल तर ती आपण शीट हाईड करू शकत नाही. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. डॅश प्रेस वेन यू हॅव डायलॉग बॉक्स इज ॲपियर. कोणती की प्रेस केल्यानंतर डायलॉग बॉक्स ॲपियर होतो? तर F1 ही जर की आपण प्रेस केली तर काय होतं? आपल्याला त्या ठिकाणी डायलॉग बॉक्स हा ॲपियर होतो. त्या ठिकाणी मी F1 की प्रेस केलेली आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्या राईट साईडला हा असा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. युझिंग डॅश सिम्बॉल्स सेल रेफरन्स कॅन बी मेड ॲब्सोलेट. ॲब्सोलेट कॅन बी सेल रेफरन्स करण्यासाठी आपण काय करतो? डॉलर या चिन्हाचा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन. विथ डॅश ऑप्शन करंट सिस्टम डेट गेट इन्सर्टेड इन सेल. जर सेलमध्ये आपल्याला करंट सिस्टीमची जर डेट इन्सर्ट करायची असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या फंक्शनचा यूज करतो? टुडे ब्रॅकेट कम्प्युटेड. इन पॉवर पॉईंट वी कॅन इन्सर्ट डॅश टू इलिस्ट्रेट अँड कम्पेअर डाटा चार्ट. पहा, पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला जर डाटाचं कॉम्पॅरिझन करायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतो? चार्टचा. डॅश हेल्प्स टू हायलाईट द इम्पॉर्टन्स ऑफ एनी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. पहा, आपल्याला जर एखाद्या प्रोडक्टचं इम्पॉर्टन्स आणि
त्याच्या प्रोडक्टची सर्व्हिसेस जर आपल्याला हायलाईट करायची असेल तर आपण कशाचा यूज करतो, पॉवर पॉईंटचा, त्याच्या स्लाईडचा वापर करून आपण आपल्या प्रोडक्टचं काय करू शकतो, हायलाईट करू शकतो, प्रेझेंटेशन करू शकतो. हँडआउट मास्टर्स व्ह्यूज इन मास्टर व्ह्यूज. To select placeholder box, bring mouse pointer on it and dash dash on it, click on it. Use of dash dash given in insert tab is to insert table in slide table command. आपल्याला जर स्लाइडमध्ये टेबल इन्सर्ट करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला या इन्सर्टमध्ये गेलं पाहिजे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपण टेबल या ऑप्शनवर क्लिक करूया. तर पहा या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे आपण टेबल इन्सर्ट करू शकतो. 6x4, 2x4, 2x3 या ठिकाणी इन्सर्ट टेबल आहे, ड्रॉ टेबल आहे आणि या ठिकाणी क्विक टेबल आहे. म्हणजे क्विक टेबलमध्ये ऑलरेडी आपल्याला टेबल या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट ईमेल अकाउंट सेपरेट द नेम अँड द डोमेन विथ अन @ सिम्बॉल. हे विधान कसं आहे, ट्रू आहे. ईमेल अकाउंट्स हे सेपरेट कशाने झालेले असतात, नेम आणि डोमेनचा जो सिम्बॉल आहे @. कॉम्प्युटर्स हॅव्हिंग मायक्रो प्रोसेसर आर डॅश डॅश जनरेशन कॉम्प्युटर्स. जी 4th जनरेशन होती कॉम्प्युटरची, जी 4थी पिढी आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर्स म्हणून जनरेशन कॉम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर हे यूज केले होते. द कॅपॅसिटी ऑफ CD-ROM इज, CD-ROMची कॅपॅसिटी किती असते, 650 MB टू 1 GB. आता हे बघा, रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी. जर सीडीमध्ये CDRW लिहिला असेल तर रीड अँड राईट म्हणजे ज्यामध्ये दोन्ही सुद्धा क्रिया करू शकतो. इफ यू वॉन्ट टू डिलीट अनवॉन्टेड मेल वी नीड टू क्लिक ऑन डॅश डॅश बटन. आपल्याला अनवॉन्टेड मेल डिलीट करण्यासाठी कोणत्या बटनवर क्लिक करावं लागेल, डिलीट. डॅश डॅश ऑप्शन इज यूज टू रिनेम अ फाईल ऑर फोल्डर इन विंडोज 7. तर विंडोज 7 मध्ये आपल्याला जर फाईलला रिनेम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रिनेम या ऑप्शन